आज पंजांचं काळामध्ये त्यावेळेला बघा पराजित गाव पराजित स्थळ म्हटलं तर त्यावेळेला बघा तुम्ही पराजित म्हटलं तर मूळगाव मूळ ठिकाणा म्हटलं तर त्यावेळेला बघा तुम्ही गुलबुर्गीची पाटीलकी पण करत होती बघा. गुलबुर्गाची पाटीलकी पण करताना त्यावेळेला बघा तुमची 9 पाव जमीन होतं बघा. 9 पाव जमीन म्हटलं तर त्यावेळेला बघा 900 एकर जमीन होतं बघा. 900 एकर जमीन असताना त्यावेळेला बघा दिल्लीचा राजधान चालवत होतं बघा. दिल्लीचा राजधान चालवताना त्यावेळेला बघा शेख बादशाह शेर बादशाह अल्लमगिरी बादशाह दिल्ली आदिलचे बादशाह येऊन त्यावेळेला बघा घरचा पाळा शेताचा पाळा गायगुराचा सारा मागत होती बघा. त्यावेळी बघा तुमची आज पंजनचं कुणाला आळा देत नव्हतं बघा. कुणाला पाळा देत नव्हतं बघा. त्यावेळी बघा मुसलमान सरकार लई वाईट मुसलमान राज्य लई वाईट म्हणून त्यावेळी बघा भाषाचं काळ लई वाईट म्हणून त्यावेळी बघा तुमची आज पंजनचं त्यावेळी बघा 7 जण सनदी शिपाई लोकांचं त्यावेळी बघा बंडरडावा करून तिथनं मारामारी करून तिथनं त्यावेळेला बघा 7 जण सनदी शिपाई लोकांचं गळा कापून जुन्या साड पिवात घालून रातोरात्री परागंदवून तिथनं गुलबुर्गीची पाटीलकी पुन्हा सोडून तिथनं 900 एकर जमीन सोडून वडा सोडून तिथनं परागंदवून तिथनं जागून जाग सुखवस्ती करत येऊन त्यावेळे बघा तिथनं सोडून त्यावेळे बघा देवदुर्गीची वतनपणा करत होती बघा. देवदुर्गीची वतनपणा करून तिथनं काही दिवस पाटीलकीपणा मिळवत होती बघा. पाटीलकीपणा मिळवून तिथनं एक बघा देवदुर्गीची वतनपणा करून तिथनं काही दिवस वतनपणा करून तिथनं 12 वर्ष देवदुर्गीची वतनपणा करून तिथनं त्यावेळे बघा तिथनं 3 वर्ष काळोख दुष्काळ पडताना एक बडका तिथनं देवदुर्गीची वतनपणा सोडून तिथनं त्यावेळे बघा जागून जाग सुखवस्ती करत येऊन त्यावेळे बघा तिथनं सोडून त्यावेळे बघा रांजणी दुळगावात एक बुडका गेला बघा आणि एक बुडका तिथनं सोडून त्यावेळे बघा एक बुडका आटपडीत एक बुडका आला बघा. आटपडी सोडून तुमची आटपडीत त्यावेळे बघा पाटीलकी पण मिळवत होती बघा. आटपडीची पाटीलकी पण काही दिवस पाटीलकी पण करून तिथनं त्यावेळे बघा तुमची आज पंजांचं काळामध्ये त्यावेळे बघा आटपडीत एक बुडका राहिले बघा. एक बुडका तिथनं सोडून त्यावेळे बघा पाटीलकीपणा सोडून तिथनं सोडून त्यावेळे बघा